लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जातेगाव येथे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे ठिय्या आंदोलन, लेखी आश्वासनानंतर मागे। बातमी जातेगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे चंदनपुरी फाटा ते वाकला शिवार रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी व शेतकऱ्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत ठिय्या आंदोलन अखेर ग्रामपंचायत प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी की चंदनपुरी फाटा ते वाकला हा शिवार रस्ता गेल्या 1 वर्षापासून मंजूर असूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नव्हते। 7 ते 8 महिन्यांपूर्वी केवळ दगड टाकण्यापुरतेच काम करण्यात आल्याने या रस्त्यावरून ये-जा करताना शेतकरी, विद्यार्थी, महिला वर्ग व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। दगडांमुळे पाय घसरणे, वाहनांवरून पडणे तसेच शेतमाल बाजारात नेताना व रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता। या समस्येकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीसह शेतकऱ्यांनी जातेगाव येथे चंदनपुरी फाटा ते वाकला रस्त्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनाचे वृत्त रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली। दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी जातेगाव ग्रामपंचायतचे अधिकारी गोपाल चौधरी व ग्रामरोजगार सेवक यांनी आंदोलनस्थळी भेट देत सदर रस्त्याचे काम दिनांक 27 जानेवारी 2026 पासून सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। या लेखी आश्वासनानंतर निर्भय महाराष्ट्र पार्टी व शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। तथापि दिलेल्या तारखेला काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। वंदे मातरम। आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचं शेतकऱ्यांसमवेत जे जातेगाव येथील हा शेतकऱ्यांचा रस्ता आहे, वसंतनगर चंदनपुरी फाटा ते वाकला रोड, त्या रस्त्याचं काम तात्काळ चालू करावा या मागणीसाठी आज इथं रस्त्यावरच ठिय्या आंदोलन ठेवलेलं होतं आम्ही। तर या आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आज आम्हाला हे आपले जातेगावचे ग्रामरोजगार सेवक ग्रामपालिकेचं जातेगाव ग्रामपालिकेचे पत्र दिलं आहे आम्हाला। त्या पत्रात आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की सदर रस्त्याचे कामाचे मास्टर हे आजपासून काढले असून सदर काम अंदाजपत्रकानुसार पूर्ण करण्यात येईल व या कामाची सुरुवात 27/1/2026 म्हणजे 27 तारखेपासून या कामाला रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल। बरोबर ना? तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो की गेले 7 ते 8 महिन्यापासून हा त्रास, हे दगड टाकलेले रस्त्यावर हा त्रास येथील शेतकरी, शाळेत जाणारे मुलं व जे रुग्ण आहे, शेतात वस्ती करून राहतात, काहींच्या घरी रुग्ण आहे, पेशंट आहे, त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागतो। गेल्या 7-8 महिन्यापासून हे लोक त्रास सहन करत आहे। परंतु आता पत्र दिलं आहे 27 तारखेला या रस्त्याचं काम चालू करणार। परंतु रस्त्याचं काम जर चालू नाही झालं 27 तारखेला तर आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी व सर्व शेतकरी आम्ही पुन्हा या रस्त्याविषयी आंदोलन छेडणार व त्या आंदोलनापासून होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। नमस्कार, वंदे मातरम। आज निर्भय महाराष्ट्र पार्टीची टीम आणि जातेगावमधील हा वसंतनगर चंदनपुरी फाटा ते वाकला रोड हा रस्ता आहे शेतकऱ्यांचा। तर या रस्त्याला गेल्या 7 ते 8 महिन्यापासून दगड टाकलेले आहे। रस्ता 1 वर्षापूर्वी मंजूर झालेला आहे, वर्क ऑर्डर निघलेली आहे। परंतु दगड टाकल्यानंतर या दगडांवर ना मुरुम टाकले गेला, शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। इथं या रस्त्याला अनेक शेतकरी वस्ती करून राहतात, त्यांचे मुलं शाळेत जाताना व अनेकांच्या घरी पेशंट आहे, त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी व शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे हा बाजार समितीमध्ये नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। आम्ही गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी आपल्या नांदगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सांगितले होते की या रस्त्याचं काम तात्काळ चालू करा व शेतकऱ्यांना दिलासा द्या। परंतु गेले 10 दिवस उलटून गेले तरी देखील या निवेदनाची दखल शासन प्रशासनाने घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही सर्व शेतकरी आज आंदोलनासाठी बसलो आहोत। जोपर्यंत या रस्त्याचं काम चालू होत नाही, मार्गी लागत नाही,
तोपर्यंत आमचं आंदोलन हे बेमुदत चालू राहणार. वरून शासन प्रशासन अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन चांगल्या योजना राबवतात. सोशल मीडियामध्ये आपल्याला बघायला मिळतात, पेपरला बातम्या बघायला मिळतात. परंतु वास्तव परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांची कशी अवस्था आहे, शेतकऱ्यांना कशी कसरत करावी लागते, दळणवळणाच्या सुविधा नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. या रस्त्याची लवकरात लवकर पाहणी करून तात्काळ या निवेदनाची दखल घ्यावी व लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावावे एवढेच विनंती करतो. वंदे मातरम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.